आपल्या आजूबाजूच्या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आमचं चॅनल स्टार सिटीवर आणि बेल आयकॉनला प्रेस करणं विसरू नका। सध्या शहरातील टॉपचे नेते म्हणजेच चिंचवड मतदारसंघाचे आमदार तसेच भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना कोंडीत पकडण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून हालचाली सुरू करण्यात येत आहेत। राष्ट्रवादीचे बाहुबली अजितदादा पवार यांच्या विरोधात बंड पुकारून त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत चारी मुंडे चित करून त्यांनी शहरात आपले एक श्रेष्ठत्व निर्माण केले आहे आणि याच कारणावरून अजितदादा पवारांनी त्यांना कोंडीत पकडण्यासाठी वेगवेगळ्या हालचाली सुरू केल्या आहेत। पण जगताप हे सर्वांनाच पूर्ण उरत आहेत असे दिसून येत आहे। राष्ट्रवादीकडून त्यांच्या गोठ्यातील अगोदर प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप व नंतर नवनाथ जगताप अशा विश्वासू जगताप सहकाऱ्यांना आपल्या तंबूत घेत त्यांना शह देण्यास सुरुवात केली आहे। यामधील दोन्ही पुढाऱ्यांनी मागेच आमदार जगताप यांच्या विरोधात लढाईचे रणशिंग फुंकले आहे। तर आता नवनाथ जगताप यांनी सुद्धा राहुल कलाटे यांना भावी आमदार म्हणून त्यांच्या प्रचारास सुरुवात केली आहे। त्याबरोबरच अजित पवार यांच्या बरोबरच श्रीरंग बारणे यांची देखील साथ या सर्वांना मिळू शकते। यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आमदार जगताप यांचा पराभव होऊ शकेल अशी अटकळ बांधली जात आहे। पण सध्या जगताप यांची सर्व प्रकारे ताकद पाहता हे शक्य दिसत नाही, कारण जगताप विरोधक शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये विभागले असून मागील निवडणुकीत शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर होता। शितोळे व राजेंद्र जगताप हे राष्ट्रवादीचेच नेते असल्यामुळे ते त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने उभे राहणार। पण नवनाथ जगताप यांनी शिवसेनेच्या कलाटेंची बाजू घेतली असल्यामुळे ताकद एकवटण्याऐवजी दुभागली असून हीच बाजू जगताप यांच्या हिताची ठरत आहे। तसेच शहरभर जसे जगतापांचे कार्यकर्ते पसरले आहेत तसे इतर नेत्यांचे नाहीत। त्यांना मानणारे व त्यांच्यासाठी म्हणेल ते करणारा मोठा वर्ग त्यांच्या सोबत आहे। सध्या महापालिकेत देखील जगताप यांचीच चलती आहे, त्यामुळे यांचा पराभव करणे हे अवघड असून त्यांचा जर कोणी पराभव करू शकत असेल ते खुद्द लक्ष्मण जगतापच करू शकतात असे राजकीय जाणकारांचे मत आहे।